कसा कसा गाडी कशी पडली द्या तुम्ही एक काम करा चला 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 तुम्ही चला चला येतो आपला चला चला लय लागणार ते पहिले थांब आले आले म्हणे काय गोष्ट करू राहिला का रे तुम्हाला म्हणून ना मी रस्ता लयच खराब झाला ना ते का रे मग लय लागला का रे कसं काय काय लागलं वाटते भाऊ ते शांतारामच्या पायाला लागलं वाटते आणि शांताबाई कमरीतून गेली वाटते काय मला काय माहित नाही बरं तसं पण लागलं वाटते चांगलंच लागलं पण त्यांनी आता गाडीहून पडलं म्हणजे लागणंच आहे अरे रे 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 लय लागलं असेल बाबा शांताबाई पडली असेल चांगलीच आता नाही का शांताबाई गेली कोमत गेली आता लेस रस्ता खराब आहे ते शांताराम पण जरासा घेच आहे जरासं कुठं कशी गाडी कशी काही समजत नाही त्याला कशी गाडी घालते ती कुठं पण काय आता हे काही समोर नसेल कंट्रोल झाली नसेल गाडी खड्डा गिड्डा आला सर मला ते बोलले दोघं जण जाऊ दे आता काय करतो बा आता मी तुम्हाला म्हणून राहिलो ना चला म्हटलं सरपंचाला भेटू आपण सरपंचाला सांगू की बा हे रस्ता म्हणा एवढा खराब आहे म्हणा कसं काय करायचं म्हणा पण सगळे जण भेटतात सरपंचाला चला ना मी बोलतो दिले हो तुझं सगळं बरोबर आहे आता बोलू द्या सरपंचाला की म्हणा लोक पळू राहिले म्हणा काय रस्ता आहे का काय म्हणा ते एवढे खड्डे बापा बापा मेला का काय आहे काय नाही ते आता थांब बंड्या गिंड्याला फोन लावतो त्याला विचारतो बा कशी काय तब्येत आहे कसं बरं आहे काय लागलं काय कसं काय जाऊ मग भेटू सरपंचाला आपण सांगू त्यांना जा तुम्ही सरपंचाला भेटा त्याला सांगा कळक सांगा त्याला म्हणा हे रस्ता आहे काय आहे म्हणा हे कसं काय खड्डे गिड्डे किती आहेत म्हणा ते लोक पळू राहिले म्हणा रस्त्यावर लोक पळू राहिले म्हणा सांगा तुम्ही त्याला बोला कडक आवाजात बोला त्याला सांगा समजा सुखदेव चालतं तू हा चालतं सोबत चाल आमच्या काही बोलू नको तू फक्त उभा आहे हो 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 जाऊ ना बा बोलू त्यांना हे चांगलं नाही म्हणा रस्ता हो सांगू त्याला मी बोलत नाही बरं तूच बोलतो पण मी उभा राहतो चला 4-5 जण जाऊ आपण आणि त्या सरपंचाला बोलू की लवकर करा म्हणते रस्त्याचं काय करायचं ते काम घेऊन चालू करा म्हणा कारण रस्ता लयच खराब झाला ना ते काय कोणी पडते बरं झालं ते तिथे लक्ष होता म्हणून जमलं काम ते मग काय तर बरंच बरं आहे हो का म्हणजे लक्ष गेलं का शांताबाईने शांतारामले हो तिथं होते ते ऑटो होता तिथे जमलं काम ते मग ते लागलं शरीर सर लागलं ते पण 1 नंबर काम केलं लक्षानं कसं पटकन धरले ते दोघं जण उचलले पटकन दिले दवाखान्यात बा तेवढं चांगलं काम केलं बंड्या ते मंग्या ते 4-5 जण आहेत तिथं दवाखान्यात असं आहे का ते असं आहे ते आता येतेच मला फोन तिथं अर्ध्या घंटेनं तर काय म्हणते का आम्ही त्याला काय करता लेस बेकार काम झालं नाही दोघं जण नवरा बायको पडले लागलं नसेल का त्यांना किती आता कोणाला हाताला लागलं कोणाला पायाला लागलं पण हे काही कामा नाही धंदे मीच तर पडता बसलो 2-3 घे पण कसं मी उच्च आहे म्हणून जमलं काम ते इकून तिकून पाय टाकतात नाही बातच बाप काय कसं काय होईल ते देवालाच माहित बुवा आपण एक काम करू त्या सरपंचाला भेटू त्याला सांगू बुवा की असं आहे म्हणा काहीतरी करा म्हणायचं बाबा तुला माहिती आहे रे बा ते काय ते दोघं जण पडले म्हणजे नवरा बायको ते शांताराम ते आणि पडले का लागला त्यांना तुम्हाला कोण सांगितलं हो पडले ते लागलं वाटतं त्यांना 2 जणांना लागला आता काय पडलं म्हणजे लागलं पाय ना तुम्ही आता काही गरज होती का शांतारामले ते बायको घेऊन चालले ती गाडी घेऊन ते रस्ता चांगला आहे का ते अरे रे लय लागलं वाटतं नाही का मग हो आता लागलं म्हणतात बघ ते आता बंड्याला फोन लावलं सकाळी तर हो लागलं म्हणे जरासं आता काय समजते ना आता हो का लय लागलं असेल बाबा शांताबाईले काय करता नशिबात झालं त्याचं काय गरज नव्हती म्हणा त्याला तिकडे जायची जाऊ द्या ते पडले आता काय लागलं का नाही आपल्याला काय माहिती आता चाललो आम्ही तिकडे चाललो दवाखान्यात त्यांना भेटाले कसं काय बा काय म्हणते तब्येत चाललो तिकडे चाललो मी आता हो का तिकडे चालले का तुम्ही पाहिजे बाबा मी पण समजा शांताबाई गिंताबाई घरी गिरी आली तर येतो बा मी भेटाले लय लागलं रेल आहे गाडीवर म्हणजे काय गाडीवर पडलं म्हणजे बाबा सोबत थोडी काम आहे बरं झालं मुंडक्याला नाही लागलं डोक्याला नाही लागलं तेवढं चांगलं झालं बाबा समजते ना आता हो माझ्या चांगलं का धामल धुमल नको नाही तर आपल्याला लवकर जाणार लवकर येणार तुला का धामल धुमल चालतं बा अरे हो चाललोच होतो ना भाऊ आता या बुडीनं अडवलं म्हणून थांबलो भाऊ सांगू राहिलो तुला गोष्ट चाल टाइमपास करायला पुरत नाही चला पुष्पा उडा आधी म्हटलं आम्हाला दवाखान्यात जा लागते थांबाला त्यामध्ये कसं काय बघ ते कशी काय तब्येत काय जा लागते मला तिथं चला येतो म्हटलं हो हो या तुम्ही कुठं चालले रे बाबा काय बाबा ते थंडा घेतले ते पडलं म्हणते ते रस्त्यावर नवरा बायको चाललो होता बा काय दवाखान्यात काय म्हणते कशी काय पोझिशन आहे ते समजते काय बोलते हे तोत्रच आहे ते पुरं गेलं कामातून माझ्या म्हणजे तुम्ही भेटली चालले का शांतारामच्या हो ना बाबा काय लागलं म्हणते ना होते आता ते शांताबाई तर कंपनीत गेली म्हणते ना चाललो होता कसं काय बा कशी काय सिरियस आहे का कसं काय चाललो बा भेटीले काय बोलायला आता जा बा मग आता काय मला सांगता कसं काय तिकडलं काय जाते काय कसं काय शांताराम जाते बा बरं पडलं ते मी तर म्हणतो बरं पडलं काय झालं काही बोलतो जरा कैलास लागा तू बरं बोलला कसं काय बरं पडलं बा बल झालं लागलं त्यांनी अरे गण्या तुला काहीच माहित नाही मग काय तर तुला खोल पाण्यात गेला नाही तू आणखी मला माहिती आहे कसं काय ते मी तर म्हणतो आणखी पडायला पाहिजे आणखी तर लागायला पाहिजे मग काय तर आता तुला राग येते मी असं काऊन बोलू राहिलो पण तुला काहीच माहित नाही ना कसं काय आमचं ते दादू बा तुमच्या गांधीला तुमचं काय भांडण नाही काय मला काय माहित नाही बा
पण ते दादा ती का बोला तुले अरे तुला काही माहित नाही म्हणून तर बोलूच नको, काही बोलू नको तुम्हाला. जा मग बाबा, पाहते काय कशी काय तब्येत आहे, का मोडले गिळले का पाहते. आता काय तुम्हाला काय बोला तुम्हाला, तर जा जा. पुन्हा जातो ना, पाहतो ना कसं काय ते. माझ्या बायको म्हणे शांताबाई भेटेल जा म्हणे, काय म्हणते म्हणे. मी म्हटलं बरं जातो, म्हटलं आता काय बोला मग आता. जाऊन पाहतो ना आम्ही कसं काय. आता काय रस्ता बनले खराब आहे, काय जा लागला आरामानं. आरामानं जा ना, तुम्ही जासाल तिकडेच. माय बिन घेणं नाही देणं नाही. जा. हो आरामानं जातो ना आता. काय एकदम डिगी 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 लागू ना 2 घंटे आरामानच. डॉक्टर साहेब कसं काय तब्येत काय म्हणते, जमलं का कसं काय. नाही जास्त काही घाबरायचं काम नाही, सगळं ठीक आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला. कसं थोडंसं हातापायाला लागलं त्याच्यामुळे ते झालं तसं. जास्त काही टेन्शन घेऊ नका. तर डॉक्टरची फी झाली 300 रुपये, एक्सरे काढला आहे म्हणे, त्यानंतर औषध आणि मलमपट्टीचे 500 रुपये झाले. म्हणजे दोघांना मिळून टोटल 6000 रुपये झाले. कॅश आहे का ऑनलाईन पैसे आहेत म्हटलं. ऑनलाईन आहे म्हटलं, फोनपे करतो ना. बरं ठीक आहे चालते, तुम्ही काउंटरवर पैसे देऊन टाका आणि तुमची पेशंट तुम्ही घरी नेऊ शकता. बरं ठीक आहे. पण काय म्हटलं, ती गाडी निघू आम्ही ती शांता काकाची. ते 2 जण पडले त्या गाडीनं, ती गाडी गिडी पुढे खराब झाला, डप्पर गिप्पर सगळं फुटलं वाटते. मग नेतो मग आम्ही घरी ते. बरं ठीक आहे, तुम्ही ती गाडी न्या, रस्त्यावरच पडली वाटते ती गाडी. पाहा कोणी नेईल तर बा, हा कोण नेत नाही मला तसं. न्या तुम्ही ती गाडी घरी न्या, आम्ही आता आणतो. आम्ही 2 जणांना आणतो, आम्ही शांताबाईला आणि शांता काकाला आणतो आम्ही. टेन्शन घेऊ नका, जा घरी. बरं ठीक आहे. ते माझ्या काकाला फोन आला युरोल म्हणते आम्ही दवाखान्यात नाही. अरे बा, ते कशाला युरोल येतात दवाखान्यात नाही, त्यांना फोन ला युरोल म्हणा, आम्हीच घरी बोलवू ना. हो का, बरं लावतो त्यांना फोन, सांगतो मग त्यांना येऊ नका म्हणून तिकडे. ठीक आहे चाललो आम्ही. त्यांना तुम्ही काही बोलणं जास्त. बा म्हटलं मी बोलतो त्यांना, चांगलं सांगतो. म्हणतो हे रस्त्याचं म्हणतो लय खराब झालं म्हणतो, ते शांताबाई शांताराम म्हणतो वजन पडले म्हणतो. आज ते पडले म्हणतो, उद्या कोणी पडेल म्हणतो. तर रस्ता म्हणतो ते काहीतरी त्या रस्त्यावर काम करा म्हणतो, नाही का. काही बोलू नका फक्त तुम्ही. अरे एवढं काय भ्यायला लागते त्यांनी, तुम्ही काय लेस भेटा बा त्यांना. ते त्यांच्याजवळ पैसा आहे म्हणजे तुम्ही असं वाटते बा काय करता काय नाही. एवढं काय भ्यायला लागते. शेवटून ते सरपंच आहे ना, त्यांच्या काना टाकून देऊ, ते रस्ता पहा मला त्यांच्याकडे. एवढं काय भ्यायला लागते. अरे कोणीच भेट नाही ना, पण त्यांना सांगा लागते, पण चांगलं सांगा लागते. तुम्हाला माहित नाही पैशावाले माणसं आहेत, आपल्याला जास्त शिल्लक बोलायला जमत नाही. तर मग काय तर थांबा मी सांगतो त्यांना. असं सहाय म्हणतो बा, करा म्हणतो काय ना काही. दादा अन्न भाऊ कुठे येतं. बाबा झोपल्यात म्हटलं. काय होतं, सगळं जण इकडे झालं. काय होतं म्हटलं. काही नाही, तुमच्या बाबाच्या याच्या कानावर गोष्ट टाकायची होती. ते रस्त्यावर लय खराब झाला ना ते आज वाटते ते शांताराम आणि शांताबाई 2 जण ते पडले रस्त्यावरून. ते रस्ता लयच खराब झाला ना, ते काही ना काही पहा म्हटलं तुम्ही. त्या रस्त्यावरून पडले का. कोणी मेलं नाही ना, मेलं का कोणी. नाही मेलं नाही कोणी, पण ते रस्ता लयच खराब झाला ना, ते तुम्ही आता पहा म्हटलं, ते तेवढं करा. हो प्रिन्स दादा, तेवढं करून टाका आमचं तेवढं. ते रस्ता लयच खराब झाला ना, तुम्ही लक्ष द्या जरासं. ते सांगा जरासं काय ना काय. ते तुमच्या बाबा किंवा सरपंच आहे म्हणून म्हणलो आम्ही. ते आता काय, आता आमच्या हातात काय काहीच नाही. ते तुम्ही पहा ना तेवढं, ते लक्ष करा ठेवा. ते रोड गिळ लयच खराब झाला ना, ते 2 जण पडले, उद्या दुसरं कोणतरी पडेल. तेच म्हणून राहिलो. बरं ठीक आहे, ते सांगतो बाबाले. व्हा म्हटलं आता बस झालं तिकडे. उठलं सुटलं हे करा ते करा, एकच काम आहे काम त्याचं. बरं सांगतो. सांगा तेवढं ना भाऊले, मला तेवढं करा म्हणा, लक्ष द्या म्हणा असं. बरं ठीक आहे, येतो. हो या. मी हा हे सरपंच काहीच कामा नाही ना. ते फक्त हा ते कानावर गोष्ट घेत नाही ना, त्याला काही घेण देणंच नाही ना. ते बा ते सरपंच झोपेला आहे म्हणते, ते पोरगं बोलत होते, ते किती रग्गेला बोलते ते करता का. मग आता आपण सांगितलं ना त्यांनी, बस रस्ता गिस्ता पहा जरासा. आता काय बा ते पैशावाले माणसं आहेत, त्यांना खरंच काही घेणं देणं नाही. मला तर वाटते बिल फालतू त्याला सरपंच बनवला पुन्हा. पण काय आता ते पैसा नाही घेते वोटिंग. अरे बा आपल्याच गावातले लोक मिळाले ना, मग काय तर मागं पाहिलं नाही कसं झाला सरपंच. ते सगळ्या लोकांना पैसे वाटले त्यानं, सगळ्या लोकांना पैसे वाटले, आला ते निवडून. सांगतो ना, गलत केलं तुम्ही ना. मागच्या वेळेस म्हटलं शांतारामच निवडून येत होता, पण काहीतरी वोटिंगनं पडलं ते खाली. मग काय तर सगळेजण पैशाचा गेम आहे पुरा, इथं सगळं पैशाचा गेम आहे म्हटलं. बा आता म्हटलं 7-8 दिवसांना निवडून होती म्हटलं सरपंचाची. बस बा तुमच्या पाया पडतो, काही करा. त्या अण्णा रावले म्हटलं निवडून नका आणू, ते लय भारी माणूस आहे ते. पिंटू बरोबर आहे तुझ्या, लय भारी माणूस आहे ते. मागं मला बोलले शिल्लक ते बरोबर आहे ते. यंदा वोटिंग नाही, यंदा दिले सरपंच निवडूनच नाही आपण. काही ना काही प्लॅन करू आपण, पण ते खाली पडला पाहिजे. मी असं नाही म्हणत किंवा मला वोट द्या, शांतारामले वोट द्या, इकडे तिकडे वोट द्या, पण काही करा, कोणाला वोट द्या. पण हा बा ते अण्णा भाऊ आहे का नाही, त्याला वोट देऊ नका. त्याचं पोरग ते प्रिन्स आणि ते अण्णा भाऊ लय भारी आहेत ते 2 जण, पण एवढे भारी आहेत, त्यांना काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त ते सरपंच फक्त याच्यासाठी झाले, बस सरपंच आहे म्हणून सरपंच. दुसरं त्याला विकासाचं कशाचं काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना. आपण एवढं बोललो बा, ते रस्ता एवढा खराब झाला, 2 जण पडले रस्त्यानं. काही ना काही लक्ष द्या म्हटलं. बरं रस्ता गिस्ता काय कसं काय करा म्हटलं, रोजगार कसं काय करायचं ते. काही ते कानानं गोष्ट घेत नाही ते प्रिन्स. ते म्हणे सांगतो म्हणे, बरं म्हणे, हा म्हणे तिकडे. सांगा बरं, हे बोलायची पद्धत आहे ही. मला सांगतो ना, 7-8 दिवसात मी निवडून होती सरपंचाची. काही करा, कोणाला द्या, भिकारीला द्या वोटिंग म्हटलं, पण त्या अण्णा भाऊच्या वाटी जाऊ नका, त्याला उभं करू नका. त्याला विकासाचं काही घेणं देणं नाही. सांगू राहिलो मी तुम्हाला आता.
बरोबर आहे यंदा काही करा बा, पण त्याला काय निवडून आणू नका म्हटलं. चला घराकडे आता काय करता, चाललो होतं मस्त. चला बा सांग ना, तेवढं बरं रस्त्याचं काही ना काही करा. काय देणं दिलं आपल्याला घरी पाठवून देणं. चला घराकडे आता. चला चला चला. कोण आलं आपल्या घराच्या बाहेर? काही नाही, आपल्या गावातले लोक होते. ते म्हणे ते आपला रस्ता नाही का, ते गावाचा रस्ता, ते दोघ जण पडले म्हणे. ते शांताबाई ते शांताराम दोघ जण पडले वाटते. ते त्यांना लागलं वाटते, ते दवाखान्यात भरती आहेत. ते म्हणत जा, ते रस्ता लयच खराब झाला म्हणे, लय असं आहे म्हणे, जरासं लक्ष द्या म्हणे, जरासं तुम्ही ते सरपंच आहा म्हणे, काही ना काही करा म्हणे, इकडे तिकडे ते करा म्हणे बरोबर रस्ता गिस्ता असं म्हणत जात. ते रस्ता बांधतो म्हणा, तुम्हाला घर बांधतो म्हणा, तुम्हाला जबू घालतो म्हणा. सरपंच म्हणजे काही करायचं नाही का, माय बिन जाऊ दे खड्ड्यात नाही. सांगितलं त्यांना मी, हा म्हटलं सांगतो म्हटलं, माय बिन रस्ता बांधा, हे बांधा, ते बांधा, तुम्ही गावाचा विकास करत ना, काही नाही करत, पुढच्या वेळेस तुम्ही निवडूनच नाही आणत, असं त्यांच्या धमक्या ऐकल्या मी. दादा तिकडे, अरे बा आता पण मी निवडून येतो. मग काय तर लोकांकडे पैसा फेकला का नाही, बात भेटतो वोटिंग आपल्याला. मग काय तर काही पाच काम आहे का बाबा, दे 2-3 हजार दिले की जा तिकडे. मग काय तर वोट आपल्यालाच आहे. यंदा पण मीच निवडून येतो ना. मग काय तर मला माहिती आहे कसं काय असते राजकारण. बरोबर आहे नाही का, लोकांकडे पैसे फेकले, जाय तिकडे घरी. काय तर मागच्या वेळेस तसंच गेलता, पुन्हा पैसे वाटले, आलो निवडून. यंदा पण पैसे वाटायचे, आलो निवडून. काहीच नाही, बस आता 7-8 दिवसांनी निवडणूक होते, लोकांना पैसे कशी वाटायचे, बॅनर घेऊन बनवतो आता मस्त मानावायचे. बघा काही टेन्शन घेऊन होतो, यंदा पण आपणच होतो. मग काय तर आपली साहेब बाबा इकडे चालते घरी. काय तर बरोबर आहे. नाही बाई, जास्त नाही लागलं, बस थोडं कमी लागलं, जमलं बाबा. नंतर मी म्हणतो, ते गाडी म्हणजे झाला कसं का, ते पडले कशी तुम्ही 2 जण? काही नाही ना बा, ते रस्ता किती खराब आहे का, ते सांगा ना बेला का, कोणाला तरी सांगा ना बे, रस्ता किती खराब झाला का, खड्डे किती आहेत ते. मागवरती ते पुढचा टायर गेला, गपकन डायरेक्ट अंतरच गेला. ते मला जमलं ती गाडी, मला नाही आवडली गाडी. ती दोघं पडलो बा, डायरेक्ट गाडी अंगावर गपकन, पाय म्हणजे गेलाच पुरा कुमातच गेला बा. पण जमलं बा, कसं तरी जमलं बा. आम्ही गेलो बा सरपंचाजवळ, ते म्हणलं रस्ता गिस्ता करा. सरपंच मला माहित नाही कसं आहे ते सरपंच. ते अण्णा लय भारी ते बिल फालतू सरपंच गेला. पुन्हा तुला म्हणत जाऊ मी, पण काय का 2-3 मतानं, काय किती मतानं पडला तू? 4 मतानं पडला तू. 4 मतानं तू आला असता का नाही, त्याला रस्ता गिस्ता काय ना काय झालं असतं का आपल्या गावाचा. हो जाऊ दे ना, आता काय करतं, काय 4 मतानं पडलं होतं, पण जाऊ दे काय करतं आता. काय म्हणे मग अण्णा? मला अण्णा नाही बोलला ना, अण्णाचा पोरगं बोलला, ते फिनिश नाही, फिनिश ते झाड ते बोलला आम्हाला. बरं म्हणे, ठीक आहे म्हणे, पाहतो म्हणे. तुला माहित नाही कसं आहे ते. आता तुम्ही काहीच करू नका. आता 7-8 दिवसानं म्हटलं सरपंच निवडणूक होते. आता कोणाचे पैसे घेऊ नका. आणि त्या अण्णा भाऊले बोललं सरपंच कसंच नका होऊ देऊ. ते माणूस काहीच कामा नाही, त्याला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे बा, ते कामाच नाही माणूस. ते त्याला लय बाबा, ते पैसावाला माणूस आहे. ते मग कसं करते, ते बरोबर गेम करते. ते मागच्या वेळेस म्हटलं 4 मतांना जितलं, ते 4 मतांना. हो ना, काहीच काम म्हणूनच नाही ते. मग काय म्हणे तुम्हाला आणखी ते को सुनील भाऊ, काय म्हणे आणखी तुम्हाला, ते काय करतो का नाही म्हणे मग रस्ता? त्याचं काय रे पडले, त्यानं कानाला घेतली नाही गोष्ट. तुला माहित नाही कसं आहे ते. नाही, यंदा त्याचा तालुका जमू देऊ नये आपण. काही करू, पण त्याचा तालुका जमू देऊ नये यंदा. जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता एवढं काय लागलं नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तेवढं सरपंचाचं पहा फक्त तेवढं, दुसरं काही करा. रस्ता गिस्ता बांधून ते किती खड्डे आहेत ते. एवढं काय माया म्हणतं काय बोला तुम्हाला. आता लोक आता जातो बा, आम्ही आता बोललो, आता आम्ही 2 नवरा बायको बोललो, उद्या दुसरं कोणतरी बोलीला, कोणाला डोका गिकायला लागलं काय होईल म्हटलं. बसा बोंबलं. नाही, लय रस्ता घाला झाला ते. सरपंचाला सांगायला सरपंच कानावर घेत नाही गोष्ट. थांबा, मला सरपंचाला होता 7-8 दिवस फक्त थांबा बा तू. आता काही करायला लागते आपल्याला, पण त्याला काय निवडून आणू नये आपण यंदा. जाऊ दे तिकडे, पाहू आपण पुढच्या पुढे. जास्त टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, बरोबर आहे.